स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठे स्वबळावर तर कुठे महायुतीसोबत लढायचे याचे अधिकार वरिष्ठांनी स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवले होते। बहुतांश ठिकाणी भाजपा मजबूत असल्याने त्या ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। काही ठिकाणी उमेदवारांच्या पडवापडवीच्या किरकोळ घटना घडल्या असल्या तरी बहुतेक सर्व ठिकाणी पक्षाचेच कार्यकर्ते निवडणूक लढवत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत बोलताना भोयर म्हणाले की प्रकरणाचा व्यापक स्वरूप लक्षात घेत राज्यस्तरीय SIT गठीत करण्यात आली असून चौकशी सुरू आहे। मात्र कुणाचा दोष नसताना पगार रखडले असल्यास संबंधित कर्मचाऱ्याचे पगार तातडीने मंजूर करण्याचे निर्देश दिले जातील असंही ते म्हणाले। नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होता ज्याच्यामध्ये सर्व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते ही निवडणूक लढत असतात। अशा वेळेस वरिष्ठांसमोर देखील पेच होता की कुठली जागा कुठल्या पक्षाकरता सोडायची। अखेर तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसले आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर जो निर्णय घेण्यात येईल, स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सूचना होत्या की आपल्या आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी महायुती करावी की स्वतंत्र लढावा, त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आले आणि बहुतेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही मजबूत असल्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। नाही, असं क्वचितच काही ठिकाणी त्या ठिकाणी घडलेलं आहे, परंतु अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे त्या विचारधारेशी जोडलेले असतात। निश्चितपणे एक दोन जर का ठिकाणं सोडले तर मॅक्झिमम ठिकाणी हे त्या ठिकाणी पक्षाचेच कार्यकर्ते हे आपल्या पक्षावरतीच लढत आहेत। आपण सर्व जाणतो की झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता त्या ठिकाणी राज्यस्तरीय SITची गठन करण्यात आलं। SIT मार्फत संपूर्ण राज्याची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। परंतु जर का काही ठिकाणी कोणाचाही दोष नसताना पगार जर का विलंबित होत असतील तर निश्चितपणे त्याची तातडीनं दखल घेऊन अशा सर्व शिक्षकांचे पगार तातडीनं करण्याचे निर्देश देण्यात येतील। स्वाभाविकच लाडकी बहीण योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी सहभाग नोंदविला, नोंदणी झालेली आहे। आता KYC करताना तो कालावधी जर का कमी पडत असेल तर निश्चितपणे याच्यावर सकारात्मक विचार त्या ठिकाणी करण्यात येईल। निश्चित ह्या संदर्भात ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या असतील त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल। आपण मागच्या बरेच दिवसापासून बघतोय की त्या ठिकाणी उभाटा असो किंवा मनसे असो, जमिनीवर कुठलाही बेस न राहिल्याने मतदार त्यांच्या मागे नाही आहेत आणि सर्व निवडणुकींमध्ये त्यांना त्या ठिकाणी अपयश आलेलं आहे। किमान एकत्र लढल्यावर तरी काही आपले उमेदवार निवडून येतील का याची चाचपणी दोन्ही बंधूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे। नाही, आपण त्या ठिकाणी बघितलं की ऑलरेडी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि महसूल मंत्र्यांनी चौकशी समितीचं गठन केलेलं आहे आणि चौकशी समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यवाही होते। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।